Now solve the next example. 2x minus 3y is equal to 9. 2x plus y is equal to 13. 2x minus 3y is equal to 9, equation 1. 2x plus y is equal to 13, equation 2. आपल्याला इथे x आणि x चे कोएफिशियंट सारखे दिसत आहेत आणि त्यांची जी साइन आहे ती पण इक्वल आहे, सेम आहे. नाउ लेट्स सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. Equation 1, 2x minus 3y is equal to 9 minus 2x plus y is equal to 13. इथे 2x ची जी साइन आहे ती प्लस आहे ती आपण मायनस करूयात. y ची साइन आहे ती पण प्लस आहे ती मायनस करूया. अँड 13 ची साइन आहे ती पण प्लस आहे ती आपण मायनस करूयात. इथे 2x ला 2x कट होऊन जातो. मायनस 3y मायनस 3y मायनस मायनस प्लस होतो. सो दॅट ह्या दोन्हींची आपल्याला प्लस करावे लागले. याचा कोएफिशियंट आहे 1. 3 प्लस 1 मायनस 4y इज इक्वल टू 9 ला साइन आहे प्लस अँड 13 ला साइन आहे मायनस. सो दॅट यांची सबट्रॅक्शन होईल. मायनस 13 प्लस y इज इक्वल टू मायनस 4. सो दॅट मायनस 4y इज इक्वल टू मायनस 4y is equal to minus 4y upon minus 4y. 4 1 जा 4, 4 1 जा 4 आणि मायनसची साइन आहे त्या मायनसच्या साइन कट होऊन जातील. सो दॅट y is equal to 1. नाउ पुट y is equal to 1 in equation 1. Equation 1 आहे 2x minus 3y is equal to 9. So that 2x as it is minus 3 into 1 y ची जी व्हॅल्यू आहे 1 ती आपण इथे पुट करूयात. इज इक्वल टू 9. सो दॅट 2x इज इक्वल टू 3 1 जा 3 इज इक्वल टू 9. सो दॅट 2x इज इक्वल टू 9. हा जो मायनस आहे तो प्लस होईल. सो दॅट 2x इज इक्वल टू 12. सो दॅट x इज इक्वल टू 12 अपॉन 2. 2 जो आहे तो या साईडला आल्यानंतर डिवाइड होईल. सो दॅट 2 1 जा 2, 2 6 जा 2 6 जा 12. सो दॅट x इज इक्वल टू 12. आणि अशा पद्धतीने आपल्याला याचं जे सोल्युशन आहे ते मिळतं. म्हणजे x ची व्हॅल्यू आहे ती 6 अँड y ची व्हॅल्यू आहे ती 1. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. 5m plus 3n is equal to 19, m minus 6n is equal to minus 4. 5m minus 3n is equal to 19, equation 1. m minus 6n is equal to minus 7, equation 2. आता इथे आपण mच्या ज्या कोएफिशियंट्स आहेत त्या कोएफिशियंट सेम करून घेऊयात. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. ज्यावेळेस आपण इक्वेशन 2ला 5ने मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळतं. ते म्हणजे 5 1 जा 5 5m मायनस 5 6 जा 30 30n इज इक्वल टू 5 7 जा 35 आणि जे मायनस साइन आहे ते मायनस साइन. सो मायनस 35 इक्वेशन 3. आता इथे आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 याच्यामध्ये ज्या साइन आहेत त्या साइन आपल्याला इक्वल दिसत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ह्याची सबट्रॅक्शन करावी लागेल. सो नाउ लेट्स सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 1. 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 मायनस 5m मायनस 13n इज इक्वल टू मायनस 35. 5m आणि 5mला कट होऊन जातो आणि आपण इथे बघा इक्वेशन जो 3 आहे ते इक्वेशन 3च्या साइन आपण चेंज करून घेतलेले आहेत कारण आपण याची काय करतोय सबट्रॅक्शन करतोय. सो दॅट 5mला 5m कट होऊन जाईल आणि मायनस 3 आणि मायनस 3n अँड प्लस 13n याची सबट्रॅक्शन होईल. सो दॅट 27n इज इक्वल टू 19 प्लस 35 याची जी प्लस आहे ती येईल 54. सो दॅट n इज इक्वल टू 54 अपॉन 27. 27 1 जा 27, 27 2 जा 54. सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 2. नाउ put n is equal to 2 in equation 1.
इक्वेशन 1 5m minus 3n is equal to 19. 5m आहे तो ॲज इट इज मायनस 3 इंटू 2ची व्हॅल्यू यांची व्हॅल्यू 2 इज इक्वल टू 19. सो दॅट 5m minus 3 2 जा 6 is equal to 19. So that 5m is equal to 19. हा जो 6 आहे तो 6 प्लस आहे तो इज इक्वल टूच्या इकडे आल्यानंतर प्लस होतो. सो दॅट 5m इज इक्वल टू 19 प्लस 6 25. So that m is equal to 25 upon 5. 5 1 जा 5 5 जा 25. So that m is equal to 5. इथे आपल्याला m ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू 5 मिळालेली आहे. So that solution is into bracket m comma n is equal to 5 and 2. Now let's solve the next example. Next example आहे 5m minus 2y is equal to minus 3 and x plus 5y is equal to 4. 5x plus 2y is equal to minus 3 equation 1. x plus 5y is equal to 4 equation 2. इथेही आपण xच्या ज्या कोएफिशियंट आहेत त्या कोएफिशियंट आपण इक्वल करून घेणार आहोत. सो दॅट मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. आपण ज्यावेळेस इक्वेशन 2ला 5ने मल्टिप्लाय करतो त्याच्यामुळे 5चा जो एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो आपल्याला 5 मिळेल. सो 5 1 जा 5 5x 5 5 जा 25 y इज इक्वल टू 5 4 जा 20 इक्वेशन 3. आता बघा इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1 यांच्या ज्या साईन आहेत त्या साईन आपल्याला इथे सेम दिसत आहेत. त्याच्यामुळे ज्यावेळेस साईन इक्वल असतात त्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो. नाव लेट सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 1. 5x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3 अँड 5x प्लस 25 इज इक्वल टू 20. याची आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. त्याच्यामुळे इक्वेशन 3 जे आहे ते इक्वेशन 3च्या साईन चेंज होतील. इथे होईल मायनस, इथे पण मायनस आणि इथे पण मायनस. सो दॅट 5xला 5x कट होऊन जातो. 2 मायनस 25 याचं आन्सर येतं मायनस 23. बिगरची जी साईन आहे बिगर नंबरची साईन आहे ते आपण आन्सरला देतो. इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होतो त्याच्यामुळे यांची प्लस होईल आणि बिगरची जी साईन आहे ती आन्सरला येईल. सो दॅट याचं आन्सर येतं मायनस 23. मायनस 23y इज इक्वल टू मायनस 23. सो दॅट y इज इक्वल टू मायनस 23 अपॉन मायनस 23. मायनस 23ला मायनस 23 कट होऊन जातो. सो दॅट y इज इक्वल टू 1. yची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळते. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. आपण yची जी व्हॅल्यू आहे ती yची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये ठेवूयात. 5x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3 इक्वेशन 1. 5x आहे तसाच प्लस 2 इंटू yची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू मायनस 3. सो दॅट 5x प्लस 2 1 जा 2 इज इक्वल टू मायनस 3. सो दॅट 5x इज इक्वल टू मायनस 3. हा जो 2 आहे 2 प्लस आहे इकडे आल्यानंतर मायनस होतो. सो दॅट मायनस 2. सो दॅट 5x इज इक्वल टू मायनस मायनस प्लस यांची प्लस होईल आणि बिगरची साईन आन्सरला येईल. म्हणजेच याचं आन्सर येतं मायनस 5. सो दॅट x इज इक्वल टू मायनस 5 अपॉन 5. 5 1 जा 5 आणि एक्सची व्हॅल्यू ती मिळते आपल्याला ती म्हणजे मायनस 1. सो दॅट सोल्युशन इज मायनस 1 अँड 1. नाव सॉल्व द नेक्स्ट एक्झाम्पल. आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं ते म्हणजे 1 अपॉन 3x प्लस y इज इक्वल टू 10 अपॉन 3 अँड 2x प्लस 1 अपॉन 4y इज इक्वल टू 11 4. इथे नेहमीप्रमाणेच 1 अपॉन 3x प्लस y इज इक्वल टू 10 अपॉन 3 याला इक्वेशन 1 म्हणूयात. अँड
2x प्लस 1/4 इज इक्वल टू 11/4 याला इक्वेशन 4 म्हणूयात. इथे आपल्याला इक्वेशनमध्ये हे जे आपल्याला काही बेस दिसतात. इक्वेशन 1चा बेस आहे 3 आणि इक्वेशन 2चा बेस आहे 4. यांचे जे बेस आहेत ह्या बेस आपल्याला कट करावे लागतील. तर ते कशा पद्धतीने करू आपण? तर बघा, जर आपण इक्वेशन 1ला 3नी मल्टिप्लाय केलं तर यांचे जे बेस आहेत ते बेस कट होऊन जाईल. अँड इक्वेशन 2ला जर आपण 4नी मल्टिप्लाय केलं तर याचा जो बेस आहे तो पण कट होऊन जाईल. म्हणजेच आपल्याला जे इक्वेशन आहे ते इक्वेशन सिम्पल फॉर्ममध्ये मिळतील. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3 अँड इक्वेशन 2 बाय 4. इक्वेशन 1ला 3नी मल्टिप्लाय करूयात, इक्वेशन 2ला 4नी मल्टिप्लाय करूयात. सो दॅट 3 इंटू 1/3 x प्लस 3y इज इक्वल टू 3 इंटू 10/3. 3ला 3 कट होऊन जाईल, इथे पण 3ला 3 कट होऊन जाईल. इथे राहिला 1 अँड x म्हणजेच x प्लस 3y इज इक्वल टू 10. हे आपल्याला सिम्पल फॉर्ममध्ये एक इक्वेशन मिळालेलं आहे. नाव सेकंड इक्वेशनला आपण 4नी मल्टिप्लाय करूयात. 4 इंटू 2x प्लस 4 इंटू 1/4y इज इक्वल टू 4 इंटू 11/4. इथे पण 4ला 4 कट होऊन जाईल, इथे पण 4ला 4 कट होऊन जाईल. 4 2 8x प्लस y इज इक्वल टू 11. इक्वेशन 4. आता बघा, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 याच्यामध्ये आपल्याला कोएफिशियंट पण सारखे दिसत नाही आहेत आणि त्याच्या ज्या साईन आहेत त्या साईन पण इक्वल आहेत. सो दॅट आपण सुरुवातीला हे जे कोएफिशियंट्स आहेत ते कोएफिशियंट्स आपण इक्वल करून घेऊयात. सो दॅट जे इक्वेशन 4 आहे ते इक्वेशन 4ला आपण 3नी मल्टिप्लाय करूयात. मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 3. ज्यावेळेस आपण इक्वेशन 4ला 3नी मल्टिप्लाय करतो त्यावेळेस वी गेट 3 8 24x प्लस 3 1 3 3y इज इक्वल टू 11 3 33. इथे साईन सेम असल्यामुळे, साईन इक्वल असल्यामुळे आपल्याला याची सबट्रॅक्शन करावी लागेल. नाव लेट्स सबट्रॅक्ट इक्वेशन 5 फ्रॉम इक्वेशन 3. इक्वेशन 5 ज्यावेळेस आपण इक्वेशन 4ला 3नी मल्टिप्लाय केले त्यावेळेस आपल्याला इक्वेशन 5 मिळालेलं आहे. नाव x प्लस 3y इज इक्वल टू 10 मायनस 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. इथे आपल्याला साईन चेंज करावे लागतील. मायनस इथे पण मायनस होईल आणि इथे पण मायनस. सो दॅट ज्यावेळेस आपण यांची सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस आपल्याला मायनस 23x 3yला 3y कट होऊन जातो आणि याची जी मायनस आहे ती पण मिळते आपल्याला मायनस 23. नाव x इज इक्वल टू मायनस 23 अपॉन मायनस 23. सो दॅट x इज इक्वल टू 1. इथे एक्सची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला 1 मिळालेली आहे. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. आपण जी आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे ती एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन 3मध्ये पुट करूयात. x प्लस 3y इज इक्वल टू 10. सो दॅट एक्सची व्हॅल्यू 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. बघा, इथे 3y आहे तसाच इज इक्वल टू 10. हा 1 प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस होतो. सो दॅट 3y इज इक्वल टू 10 मायनस 1 9. y इज इक्वल टू 9/3. 3 1 3 3 9. सो दॅट y इज इक्वल टू 3. आणि आपल्याला x आणि yची जी व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे 1 and 3. नाव लेट्स सॉल्व द नेक्स्ट एक्झाम्पल. 99x प्लस 101y is equal to 499 and 101x plus 99y is equal to 501. मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यावेळेस x आणि yचे कोएफिशियंट्स हे इंटरचेंज्ड असतात त्यावेळेस आपण ॲडिंग आणि सबट्रॅक्टिंग करून 2 सिम्पल इक्वेशन्स मिळवतो.
तीच मेथड आपण इथे वापरणार आहोत. 99x plus 100y is equal to 499 equation 1 and 101x plus 99y is equal to 501 equation 2. सुरुवातीला आपण ह्याची ॲडिशन करूया. लेट्स ॲड द इक्वेशन 1 and 2. 99x plus 101y is equal to 499 plus 101x plus 99y is equal to 501. यांची प्लस केली तर आपल्याला आन्सर मिळतं ते म्हणजे 200x plus 101 plus 99 is equal to 200y is equal to, ह्या दोन्हींची जर ॲडिशन केली तर आपल्याला आन्सर मिळतं 1000. नाव आपल्याला हे जे इक्वेशन आहे ते सिम्पल फॉर्ममध्ये आणायचं आहे. त्याच्यासाठी डिवायडिंग बोथ साईड्स ऑफ इक्वेशन बाय 200. आपण जर 200नी इक्वेशनच्या दोन्ही साईडला डिवाईड केलं तर आपल्याला एक सिम्पल इक्वेशन मिळतं. बघा 200 1 जा 200, 200 1 जा 200 अँड 200 5 जा 1000. सो दॅट वी गेट x plus y is equal to 5 equation 3. Now let's subtract equation 2 from 1. इक्वेशन 1 आणि 2 इंची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. 99x plus 101y is equal to 499 minus 101x plus 99y is equal to 501. ह्याची सबट्रॅक्शन करत असल्यामुळे आपल्याला याचे जे साईन आहे त्या साईन चेंज करावं लागते. याची साईन आहे प्लस ती होईल मायनस, याची पण प्लस आहे ती होईल मायनस, याची पण प्लस आहे ती होईल मायनस. सो दॅट वी गेट minus 2x plus 2y is equal to minus 2. Now dividing both sides of the equation by 2. जर आपण या इक्वेशनला 2ने डिवाइड केलं तर आपल्याला मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू -1 असं एक नवीन इक्वेशन मिळतं. इथे साईन मायनस आहेत, आपल्याला जर साईन चेंज करायच्या असतील तर आपण या पद्धतीने करू शकतो. एक्स वायची साईन प्लस आहे ती होईल मायनस, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1ची साईन आहे मायनस ती होईल 1. अशा पद्धतीने एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 असं आपल्याला इक्वेशन 4 मिळतं. नाव इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 हे आपल्याला पाहावं लागेल. इक्वेशन 3 आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि इक्वेशन 4 आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. याच्यामध्ये वायचे ज्या साईन आहेत त्या वायच्या साईन आपल्याला वेगळ्या दिसतात. त्याच्यामुळे ॲड इक्वेशन 3 अँड 4. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. याचा कोएफिशियंट आहे 1, याचा कोएफिशियंट आहे 1. सो दॅट 1 + 1 2x, वायला वाय कट होऊन जाईल इज इक्वल टू 5 + 1 6. सो दॅट x इज इक्वल टू 6 अपॉन 2, 2 1 जा 2, 3 जा 6. सो दॅट वी गेट x इज इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळालेली आहे. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. x प्लस वाय इज इक्वल टू 5 हे इक्वेशन 3 आहे. एक्सची व्हॅल्यू आहे ती इथे पुट करूयात आपण. एक्सची व्हॅल्यू आहे 3 प्लस वाय इज इक्वल टू 5, वाय इज इक्वल टू 5 हा प्लस इकडे आल्यानंतर मायनस होईल. सो दॅट वाय इज इक्वल टू 2. नाव वी गेट द सोल्युशन एक्स अँड वाय इज इक्वल टू 3 and 2. Now solve the next example. 49x minus 57y is equal to 172 and 57x minus 49y is equal to 252. इथेही आपल्याला x आणि yचे जे कोएफिशियंट आहे ते कोएफिशियंट इंटरचेंज झालेले दिसत आहेत. सो दॅट 49x minus 57y is equal to 172 equation 1. 57y minus 49y is equal to 252 equation 2. Add equation 1 and 2. 49x minus 47y is equal to 172 plus 57x
मायनस 49y इज इक्वल टू 252. याची आपल्याला ॲडिशन करायचे. 49 प्लस 57 इज इक्वल टू 106x. मायनस मायनस सुद्धा प्लस होते. सो दॅट 57y इज इक्वल टू 49y इज इक्वल टू 106 इज इक्वल टू 172 प्लस 252. याची ॲडिशन येते 424. हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपल्याला सिम्पल फॉर्ममध्ये आणायचं आहे. सो दॅट डिवायडिंग बोथ साईड्स ऑफ इक्वेशन बाय 106. ज्यावेळेस आपण 106नी या इक्वेशनच्या दोन्ही साईडला डिवाईड करतो त्यावेळेस आपल्याला x मायनस वाय इज इक्वल टू 4 या प्रकारचे इक्वेशन मिळतं. म्हणजेच 106 1 जा 106, 106 1 जा 106 अँड 106 4 जा 424. Now let's subtract equation 2 from 1. 49x minus 57y is equal to 172 minus 57x minus 49y is equal to 252. आपण इथे सबट्रॅक्शन करत आहे त्याच्यामुळे याच्या ज्या साईन आहेत त्या साईन आपल्याला चेंज कराव्या लागतील. ह्याची होईल मायनस, इथे होईल प्लस आणि इथे होईल मायनस. बघा याची जर आपण सबट्रॅक्शन केली तर आपल्याला आन्सर मिळतं ते म्हणजे मायनस 8x मायनस 8y इज इक्वल टू मायनस 80. नाव डिवायडिंग बोथ साईड्स ऑफ इक्वेशन बाय 8. ज्यावेळेस आपण 8ने डिवाईड करतो त्यावेळेस आपल्याला आन्सर मिळतं ते म्हणजे मायनस x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 10. इथे सुद्धा आपण साईन चेंज करून घेतो. x प्लस वाय इज इक्वल टू 10. इथं जी वायची साईन आहे, इथं एक्सची साईन मायनस आहे ती होईल प्लस, वायची साईन आहे मायनस ती होईल प्लस, इज इक्वल टू इथे पण 10ची साईन मायनस आहे ती होईल प्लस. नाव ॲड इक्वेशन 3 अँड 4. इक्वेशन 3 आहे x मायनस वाय इज इक्वल टू 4. इक्वेशन 4 आहे x प्लस वाय इज इक्वल टू 10. 2x वायला वाय कट होऊन जाईल, ह्यांची प्लस होईल 14. सो दॅट x इज इक्वल टू 14 अपॉन 2. 2 1 जा 2 7 जा 14. सो दॅट x इज इक्वल टू 7. नाव पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 3. आपण xची जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 3मध्ये ठेवूयात. इक्वेशन 3 आहे x मायनस वाय इज इक्वल टू 4. सो दॅट 7 मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू आहे 7 मायनस वाय आहे तसाच इज इक्वल टू 4. हा प्लस आहे इकडे आल्यानंतर मायनस होईल. 4 मायनस 7 मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 7. आपल्याला आन्सर मिळेल मायनस 3. सो दॅट सोल्युशन इज 7 अँड इथे मायनसला मायनस कट होऊन जाईल आणि आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल ती म्हणजे 3 प्लस 3. So that solution is 7 and plus